ऐशे भाग्य कैलाता होईन अवघे देखे जोन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हिरावती शांती क्षमा दया मृत्युवंत अंगी परावृत्त संगी कामादिका विवेकासहित वैराग्याचे धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा भक्ती नवविधा भाव शुद्धवरी अलंकारावरी मुकुटमणी मग तया सुखा अंत नाही पार आनंदी सागर हिलावती तुका म्हणे माझी पुरवी वासना तुका म्हणे माझी पुरवी वासना कोण नारायणा तुझवी मग तया सुखा अंत नाही पार आनंदी सागर हिलावती विठ्ठल
लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ऐशे भाग्य कै लहाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हिलावते प्रस्तुस्थळी प्राप्तप्रसंगी सालाबादप्रमाणे चालू असलेला पुण्यतिथी महोत्सव त्या उत्सवातील आज रात्रीची शेवटची कीर्तन सेवा अर्थात मागणीची कीर्तन सेवा सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय सुंदरसा अभंग आहे. या अभंगातून श्री तुकोबारायांनी आपल्या काही वासना देवाच्या पुढे प्रगट केलेल्या आहे. त्यामध्ये प्रमुख महत्वाची एक वासना आहे आणि ती वासना पूर्ण होण्याकरता तिच्याकरता जे सहकार्य लागतं, काही मदत लागते, त्याही मागण्या श्री तुकोबारायांनी देवाकडेच मागितलेल्या आहे. कोणती वासना तुकोबारायांची? तुकोबारायांची एक वासना अशी आहे, अवघे देखे जन ब्रह्मरूप, सर्व जन सर्व जग सर्व ब्रह्मांड ब्रह्मरूपाने दिसावं. असं जर माझ्या जीवनामध्ये घडलं तर मी खरा भाग्यवान. मोठं महत्वाचं ते भाग्य आहे. ऐशे भाग्य मला केव्हा प्राप्त होईल अशी एक अंतःकरणातली दृढ वासना आणि त्या वासनेने श्री जगद्गुरु तुकोबारायांनी देवाच्या पुढे आणि अशी मागणी मागितली, वासना प्रगट केली की देवा तू आमची ही वासना पूर्ण कर. काय वासना पूर्ण कर? अवघे देखे जन ब्रह्मरूप. देवाने प्रश्न केला असेल, म्हटले महाराज जग जर तुम्हाला ब्रह्मरूपाने दिसायला लागलं तर तुमचा फायदा काय होईल? तुम्हाला काय मिळणार त्याच्यामुळे? महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये अति सुंदर उत्तर दिलं, जर जग मला ब्रह्मरूप दिसलं तर मग मी सुखी होणार आहे आणि माझ्या आनंदाला पारावार राहणार. मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हिलावती. मी आनंदी होणार, माझं जीवन पूर्ण होणार, मी परिपूर्ण सुखी होणार. याकरता देवा मला हे तू दिलं पाहिजे. आता जग ब्रह्मरूप दिसणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. त्याकरता काही साधन सामुग्रीची गरज असते. पूर्वावस्थेमध्ये साधक दशेमध्ये काही साधना आपल्याला कराव्या लागतात आणि ती साधन सामुग्री आपल्या जवळ जर असेल तर त्यामुळे आपण अवघं जग ब्रह्मरूप या पदापर्यंत जाऊ शकतो. म्हटले काय काय लागतं त्याच्याकरता? शांती, क्षमा, दया, ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये शांतीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे साधक दशेमध्ये आवर्जून धरायची असते, तिचं नाव शांती असतं. आणि दुसरी ब्रह्मरूप जग झाल्यानंतर ती शुद्ध असते, प्राप्त असते, सहज असते, ती ज्ञानभूमिकेने प्राप्त होते, ती ओरिजिनल शांती असते. म्हणून एक साधक रूपाने मिळालेली शांती, साधक आणि धरायची शांती, आणि दुसरी म्हणजे शुद्ध दशेतली शांती. इथे साधक दशेतली शांती घ्यायची का? कारण ब्रह्मरूप जग दिसण्याकरता शांतीची गरज आहे आणि म्हणून साधन दशेतली शांती. हो, कितीही विघ्न आले परमार्थ करताना, साधना करताना, तरीही शांती भंगू द्यायची. ही एक महत्वाची शांती आहे. आणि म्हणून शांती दे, क्षमा दे, दया दे. आणि विषयापासून आमची जी वृत्ती आहे ती परावृत्त राहिली पाहिजे. आमचं मन विषयाकडे जाऊ नये. परावृत्त संगी कामादिका. त्याचप्रमाणे आम्हाला काय लागतंय देवा? विवेक लागतो, वैराग्य लागतं, ते सुद्धा तूच आम्हाला दे. विवेकासहित वैराग्याचे बळ
धगधगीत जिवाळ अग्नी रेसा, अग्नीसारखं वैराग्य दे, धगधगणारं वैराग्य दे, तीव्र असं असणारं वैराग्य दे की ज्याच्यामुळे आम्ही तुझ्यापर्यंत येऊन पोहोचू, देवापर्यंत जाण्याकरता. म्हणून विवेक वैराग्याची समाधी षटक मुमुक्षुत्व वेदांत भाषेतले हे शब्द आहेत, हे आम्हाला तूच दे. आणखी एक महत्वाचं बघितलं तुकोबारायाने, आम्हाला भक्ती दे. भक्ती करणारी माणसं पुष्कळ आहेत. बरीच लोक भक्ती करतात, भक्तीचे प्रकार तयार होतात, त्यामुळे भक्ताचे प्रकार तयार होतात. अनंत लोकांनी जरी भक्ती केलेली असली तरी ती देवापर्यंतच घेऊन जाते असं सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? कारण बरेच भक्त म्हणून घेणारे लोक देवापर्यंत पोहोचताना दिसत नाही. याकरता तुकोबारायांनी देवाकडे मागणी मागितली की देवा, तुझी ओरिजिनल जी भक्ती आहे, नवविधा प्रकारची जी भक्ती आहे, ती संपूर्ण भक्ती आम्हाला दे. कारण ती भक्ती म्हणजे सर्व साधनामध्ये मुकुटवली आहे, सर्व साधनेमध्ये अलंकार स्वरूप आहे, सर्व साधनेमध्ये अतिशय महत्वाची असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये तू भक्ती दे. भक्ती नवविधा शब्द किती महत्वाचे. भाव शुद्धवरी, नवविधा भक्ती असून सुद्धा भाव शुद्धवरी, अलंकारावरी मुकुटमणी. तुका म्हणे माझी पुरवी वासना, ही वासना देवा तुझ्याशिवाय दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही. म्हणून तुका म्हणे माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझ विन, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदी सागर हेलावती. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ मी आपल्या पुढे मांडला. जग ब्रह्मरूप दिसावं ही श्री तुकोबारायांची वासना. आता ब्रह्म शब्द सगळ्यालाच माहित आहे. ब्रह्मज्ञानाच्या दिशेने, अध्यात्मज्ञानाच्या दिशेने जे लोक निघतात त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मशब्द, आत्मा शब्द, जगत शब्द हे सगळे शब्द थोडे थोडे परिचयाचे होतात. ब्रह्म शब्दाचा असा अर्थ आहे, ब्रू या धातूपासून त्याची उत्पत्ती झाली असल्यामुळे ब्रहन शब्द तुमच्या परिचयाचा आहे. ब्रहन हा शब्द तुमच्या परिचयाचा आहे, तुमच्या ध्यानात सुद्धा येतो. केव्हा येतो? मुंबईच्या अगोदर येतो ना. ब्रहण शब्द सगळ्याच्या परिचयाचा आहे. ब्रहण शब्दाचा अर्थही व्यापक. ब्रहण शब्द म्हणजे सगळ्या जगाला भरून उरणारं, अतिशय ज्याची व्याप्ती आहे आणि सर्व ठिकाणी ओतप्रोत भावाने सर्व ठिकाणी जे असतं त्याचंच नाव ब्रह्म आहे. बस. महाराजाला, नाथ महाराजाला ब्रह्म शब्दाची व्याख्या विचारली कोणी म्हणा, तेव्हा नाथांनी तुम्हा आम्हाला सांगितली म्हणा की ब्रह्म कशाला म्हणतात. ब्रह्म सर्वगत सदा ब्रह्म शब्दाचा अर्थ एकनाथ महाराजांनी सांगितला, जे सर्वगत आहे. सर्वगत म्हणजे कोणतीच वस्तू त्याच्या विना सुटलेली नाही. जिवंत माणूसही ब्रह्मरूपच आहे आणि मेल्यालाही ब्रह्मभूत आहे. म्हणतो ना आपण, हे ब्रह्मभूत झाले, ब्रह्मीभूत.
म्हणतो की म्हणजे ज्याची व्याप्ती मेलेल्या माणसातही आहे आणि जिवंत माणसातही आहे, सर्व ठिकाणी ज्याची व्याप्ती आहे, याचाच अर्थ आहे सर्वगत. एकही जागा कुठलीही त्याच्या विना रिकामी नाही, अशी जी वस्तू आहे जगामध्ये, तिचं नाव ब्रह्म आहे. मेलेल्या माणसात सुद्धा ब्रह्म असतो, लक्षात घ्यायची, कारण ब्रह्माची व्याप्ती अशी आहे सर्वगत. त्यानंतर सदा, ब्रह्म हे सदा राहतं. जग निर्माण व्हायच्या अगोदर होतं, आताही आहे आणि पुढेही राहणारच आहे, म्हणून ते सदा आहे. पुन्हा पुढचा शब्द अतिशय महत्वाचा, सम. सम आहे, सम म्हणजे सम, विषम म्हणजे विषम. विषम म्हणजे जिथे एक प्रकार पाहायला भेटत नाही त्याचं नाव विषमता, आणि जिथे सर्वांमध्ये जे एक आहे त्याचं नाव सम. सर्व ठिकाणी जे एक आहे त्याचं नाव सम. माऊलीच्या शब्द हरिपाठात सम शब्द आहे, सम आहे. अनेक ठिकाणी शब्द आहे, समदमावरी तिथे वेगळ्या अर्थाने आहे. आणखी हरिपाठामध्ये म्हटलंय सर्व घटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. तो सम, जीव शिव सम, म्हणजे ब्रह्म हे सर्व ठिकाणी आहे, सदा आहे, सम आहे. आणि अशा पद्धतीने या ब्रह्मस्वरूपाचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितला, उपनिषदाने सांगितला, संतांनी आपल्याला सांगितला. आणि या ब्रह्माबद्दल लक्षणा करता येत नाही, पण जाण्याकरता लक्षणा करून विचार करीत करीत तिथं जाता येतं. गेल्यानंतर विचार शिल्लक राहत नाही, अशी जी अवस्था आहे त्याचं नाव ब्रह्म. इथे जाणं सोपंही आहे आणि इथं जाणं अवघडही आहे. अभ्यास करीत 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 मनुष्य तिथपर्यंत जातो. आणि यदा कदाचित मनुष्य जर अनाधिकारी असला तर तो एक ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये एक मोठा घोटाळा करतो, त्याला म्हणतात ब्रह्म घोटाळा. अनेक घोटाळे आहेत ना जगामध्ये, अनेक घोटाळ्याचे प्रकार आहेत. त्या घोटाळ्याच्या प्रकारापैकी एक उच्च कोटीचा घोटाळा जे साधू संत करतात त्याचं नाव आहे ब्रह्म घोटाळा. साधू संतांचं का नाव घेतलं? कारण ते अभ्यास करीत जातात. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, जग म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, माया म्हणजे काय, याचा विचार करीत 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 जातात. आणि मग ते अनाधिकारी असल्यामुळे सगळंच ब्रह्म आहे असं त्यांच्या लक्षात येतं. आणि असं लक्षात आल्यावर जो घोटाळा होतो त्याचं नाव ब्रह्म घोटाळा. असे बरेच साधू संत ब्रह्म घोटाळल्या जातात. आणि हा ब्रह्म घोटाळा होऊ नये म्हणून वारकरी संप्रदायातले संत अतिशय दक्ष आहेत. ब्रह्म घोटाळा फार अवघड आहे. बाकीचे घोटाळे तरी बरे माणसाला सुधरित, कारागृहात जाऊन बाहेर तरी येतील पुन्हा. पण हे ब्रह्म घोटाळा झाला का माणसाला जीव दशा संपणारच नाही. 84 लाख योनीपर्यंत ते बघावं लागेल. आणि म्हणून हे ब्रह्म शब्द अतिशय सुंदर शब्द आहे, अतिशय महत्वाचा शब्द आहे. पण तिथपर्यंत जाणं सुद्धा अत्यंत अवघड आहे. कोणीही तिथं सहजासहजी पोहोचू शकत नाही. खूप काही जन्माचं पुण्य असावं लागतं, त्याच वेळेस मनुष्य तिथपर्यंत हळूहळू पोहोचू शकतो. म्हणून तर एकनाथ महाराजांनी सांगितलं, आईशे जाणती ते अति दुर्गम. त्यांची भेट होणं अत्यंत दुर्गम आहे, अत्यंत अवघड आहे, सहजासहजी कोणाला होत नाही. आणि असे जाणणारे अति दुर्गम आणि अशा दुर्गम लोकांची भेटी होणारे अत्यंत दुर्गम. असे पद आहेत, ते एकापेक्षा एक पद आहे, अति सुंदर पद आहे. आणि म्हणून ब्रह्मस्वरूप हे सर्व शास्त्र, वेदांत, साधू संत सर्वांना
परिचित आहे, अर्थात सर्वांना माहीत आहे. तिथे गेल्यानंतर मनुष्य सुखी होतो, आनंदी होतो, जीवनामध्ये कुठलाही दुःखाचा संबंध राहत नाहीये. साधू संत त्या ब्रह्माचा विचार करत असताना ब्रह्म शब्दाकरता कधी कधी श्रीमद भगवद्गीतेमध्ये ईश्वर शब्द आलेला आहे. गीतेमध्ये ईश्वर शब्द दोन अर्थी आलेला आहे. एक जगतादी नियंत्याची शक्ती ज्याच्याकडे त्याला ईश्वर म्हणतात, आणि एक म्हणजे जो कशातच गुंतत नाही आणि सगळ्याच्या पलीकडचा आहे त्याचं नाव ईश्वर आहे. म्हणून आपल्या देशामध्ये ज्यावेळेस एखाद्या पदाचं पद घुसवण्याकरता योग्यता प्राप्त झालेली माणसं जातात आणि त्यावेळेस ते शपथ ग्रहण करतात, त्यावेळेस ते ईश्वराची शपथ घेतात. म्हणजे अतिशय विचारपूर्वक तो शब्द दिलेला आहे. ब्रह्माची शपथ घेत नाही, आणखी त्याच्यापेक्षा खाल्ली शपथ नाही, ईश्वराची शपथ. कारण ईश्वर हा जगत नियंता आहे, जगत उत्पत्ती आहे, जगताची स्थिती आहे, जगताचा लय आहे, ती त्याला ईश्वर म्हणतात. पण त्याच्या अगोदरचं जे स्वरूप आहे त्याचं नाव ब्रह्म आहे. म्हणून आपल्याला जायचे ब्रह्मापर्यंत. आता आपल्याला कोणाला जायचं की नाही तो आपापला प्रश्न सोडून द्या. पण जगद्गुरु श्री तुकोबारायचा प्रश्न आहे की तुकोबारायला वाटत होतं की मी ब्रह्मदशेमध्ये गेलो पाहिजे, कारण मी जर ब्रह्मरूप झालो तर मी सुखी होणार आहे, आनंदी होणार आहे, परमानंदी होणार आहे. माझ्या जगण्याला आणि माझ्या काही बाकीच्या जगाला काही अर्थ राहणार नाही, मी परिपूर्ण होणार. आणि या परिपूर्ण जीवनाची जी व्यवस्था आहे ती ब्रह्मरूप होण्यामध्ये आहे, संत आणि शास्त्र असं सांगत आहे. आणि या दृष्टीने श्री तुकोबारायच्या लक्षात आलं, श्री आपण ब्रह्मरूप झालं पाहिजे. प्रत्येक मानवाकडे अवस्था आहे, आपण कोणत्या अवस्थेत हे आपल्याला समजत नाही. ही एक मोठी मायावी ताकद आहे. वेदांत शास्त्राने जीवाच्या म्हणजे चिदाभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. त्यामध्ये पहिली अवस्था आहे अज्ञान, दुसरी अवस्था आहे आवरण, तिसरी अवस्था आहे विक्षेप, चौथी अवस्था आहे परोक्ष ज्ञान, त्यानंतर 5वी अवस्था आहे अपरोक्ष ज्ञान, 6वी अवस्था आहे शोकनाश आणि 7वी अवस्था आहे आनंदाव्याप्ती. अज्ञानापासून तर आनंदाव्याप्तीपर्यंत या 7 अवस्था आहेत. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला या अवस्थेने क्रमाक्रमाने जाता येतं. शेवटची आनंद अवस्था आहे, आनंदरूप अवस्था आहे, तिचंच नाव आहे ब्रह्म अवस्था. खरंच आपण सगळेजण विचार करू शकतो, कीर्तनात बसल्या बसल्या तरी विचार करू शकतो आपण कोणत्या अवस्थेत आहोत. आता आपण कोणत्या अवस्थेत आहोत हे कळण्याकरता पहिले अवस्था कळायला पाहिजे. कारण आपल्याला अवस्थेचं नॉलेज म्हणजे ज्ञानच नसेल तर आपण कोणत्या अवस्थेत हेच आपल्याला कळत नाही. फक्त आपल्याला एवढंच कळतं मी एका अवस्थेत आहे, मी मला विचारलंच नाही, मी गेलो कीर्तनाला ही एक अवस्था आहे बरं. ही अवस्था आहे, पहिली अवस्था आहे मी. आपण 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 आपल्याला आपण अज्ञान अवस्थेत आरूढ आहोत का पुढे परोक्ष विक्षेप वगैरे कोणत्या अवस्थेत आपण गेलो हे आपल्याला अजून समजत नाही. आणि हे समजलं पाहिजे तेव्हा अवस्था बदलता येते ना, कारण अवस्था बदलल्याशिवाय तर पुढे जाणार नाही. आणि म्हणून अज्ञान नावाची अवस्था अशी आहे की आपल्याला ब्रह्मसंबंधाने काही समजत नाही. काही तर म्हणतात ब्रह्म नाही, काही म्हणतात आहे, म्हणजे त्याच्याबद्दल लोकांना विचार करता येत नाही. जरी विचार करायला गेला तरी चांगलाच विचार होईल असं सांगता येत नाही. म्हणून पहिली अवस्था आहे अज्ञान, म्हणजे देवासंबंधाने ब्रह्मासंबंधाने काही न समजणं, याचंच नाव आहे अज्ञान. ज्ञानोबारायच्या भाषेत जर बोलायचं ठरलं, आपला आपण पिया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानाशी, त्याचं नाव आहे अज्ञान. आपल्या स्वरूपाचं आपल्याला भान न होणं, आपलं नेमकं स्वरूप काय हे काहीही न समजणं, याचंच नाव आहे अज्ञान. व्यावहारिक भाषेमध्ये लोकांनी अज्ञान शब्दाचा अर्थ असा केलेला आहे की ज्याला लोकिकातलं व्यवहारातलं शैक्षणिक धोरणातलं काही समजत नाही तो अज्ञानी माणूस, असा एक अर्थ आहे. पण सामान्य लोक असतात काही काही
अगदी अशिक्षित असतात, पण ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने ते परिपूर्ण झालेले असतात, म्हणून त्यांना अज्ञानी म्हणता येत नाही. चला, आपला विषय चालला. पहिली अवस्था ज्ञान, दुसरी अवस्था आहे पुढे आवरण. आवरणाचे दोन प्रकार आहेत, अभानापादक आवरण, असत्वापादक आवरण. त्या आवरणाने मनुष्य जीवनामध्ये त्या ब्रह्मज्ञानाला झाकून टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये विक्षेप तयार होतो, आणि तो विक्षेप असा तयार होतो, जे खोटं असतं ते खरं वाटायला लागतं, आणि जे खरं असतं ते झाकून जातं. त्याचं नाव विक्षेप आहे. लतिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिवे. हे सगळं लटकं आहे, पण लटकं असणारं खरं वाटणं ही मायावी ताकद त्याला खरं करते, खरं दाखवते. हिचंच नाव अविद्या आहे. आणि अशा पद्धतीने ह्या तीन अवस्था ज्या आहेत ह्या प्रत्येक जीवाकडे आहेत, मानवाकडे आहेत. आणि या अवस्थेतले जे जे माणसं आहेत ते सगळे बद्ध आहेत. विठ्ठल ज्या माणसाला हे थोडंफार समजायला लागलं, थोडं पुढे सरकायला लागलं, आणि पुढे सरकता सरकता विचार करायला लागलं का रे बाबा, खरं काय आहे, खोटं काय आहे, जग खरं आहे का, देव खरा आहे का, नेमकं काय खरं आहे, असा विचार करायला सुरुवात केल्यानंतर एखाद्या श्रीगुरूकडे जातो, एखाद्या संताकडे जातो, आणि संताला प्रश्न करतो की महाराज मला सांगा. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. अशा तत्वज्ञानी पुरुषाला शरण जावं आणि त्याला विचारावं, बाबा महाराज हे शरीर म्हणजे नेमकं काय आहे, आत्मा म्हणजे नेमकं काय आहे, जीव म्हणजे नेमकं काय आहे. आणि अशा पद्धतीचा विचार करायला सुरुवात करावा. आणि असा विचार करायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू आपल्याला परोक्ष ज्ञान होतं. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने जो विचार आहे पहिला परोक्ष ज्ञानाच्या भूमिकेत येतो. परोक्ष ज्ञान भरपूर लोकांना आहे समाजामध्ये. ही कीर्तनकार मंडळी असतील, ग्रंथ अभ्यास करणारी मंडळी असतील, चिंतन करणारी मंडळी आहे, त्यांना परोक्ष ज्ञान आहे. तुम्हा आम्हाला भरपूर लोकांना परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाचं फल काय सांगितलं? परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतं पापम कृष्णम दहति वह्निवत्. हे परोक्ष ज्ञानाचं फल आहे. काय फल आहे? जर आपण देव आहे तो आपल्याला भेटला पाहिजे, तो मिळण्याकरता शारीरिक तयारी करणं, मानसिक तयारी करणं, आणि तयारी करून त्या ब्रह्माला आपण भेटलो पाहिजे, आपण ब्रह्मरूप झालो पाहिजे, अशा प्रकारच्या भावना तयार होणं याचं नाव परोक्ष ज्ञान आहे. आणि या परोक्ष ज्ञानाने काय होतं माहिती आहे? बुद्धिपूर्वक कृत केलेल्या पापाची निवृत्ती होते. त्याचं फल आहे, परोक्ष ज्ञानाचं फल आहे. आपल्याला जरी परोक्ष ज्ञान झालेलं असलं तरी बुद्धिपूर्वक कृत केलेल्या पापाची जर निवृत्ती झालेली नसेल, होत नसेल, पाप करण्याची वासना निवृत्त होत नसेल, तर समजा आणखी परोक्ष ज्ञानही झालं नाही. आणि अशा पद्धतीने असं वाटायला सुरुवात झाली पाहिजे की माझा उद्धार झाला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे, माझं जीवन पूर्ण झालं पाहिजे. आणि असं वाटायला सुरुवात होणं म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञानाकडे जाणं आहे. पण अपरोक्ष ज्ञानाचं सुंदर फल आहे. अपरोक्ष ज्ञान ज्या माणसाच्या जीवनामध्ये होतं त्या माणसाचं जीवन परिपूर्ण होतं. पण थोडंसं मधून अधून काही प्रतिबंध असतात, ते प्रतिबंध माणसाला त्रास देतात. आणि त्या त्रासामुळे आणखी पुढच्या दोन अवस्था सांगितल्या. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक प्रतिबंध आहेत. पंचदशीकाराने सांगितले अनेक प्रतिबंध. त्यामध्ये भूतकाळाचा प्रतिबंध, वर्तमान काळाचे 4 प्रतिबंध, भविष्य काळाचे प्रतिबंध. आणि हे प्रतिबंध आपल्याला ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊ देत नाही. भूतकाळाचा प्रतिबंध म्हणजे तुमच्या लक्षात आहे, भूत म्हणजे भूतकाळ म्हणजे मागचा झालेला काळ,
श्रवण करायला श्रीगुरूकडे गेला आणि बसल्या बसल्या घरचं कुठलं तरी चिंतन करायला लागला. याला म्हणतात भूतकाळातला प्रतिबंध. मी विनोदाने सांगत असतो, बरीच लोक कीर्तन ऐकायला जातात. कीर्तन ऐकता ऐकता महाराजाकडे बघत राहतात. महाराजाचं कीर्तन कुठेतरी आपण ऐकलेलं आहे असं त्यांच्या ध्यानात येतं. चालू कीर्तनात लक्षात येतं की आपण हे महाराज कुठेतरी बघितलेले आहे, कुठेतरी कीर्तन ऐकलेलं आहे. आणि सर्व कीर्तन होत असताना त्याचा तोच विचार चालू होता की महाराजाला आपण नेमकं कुठं पहिल्यांदा भेटलो, कुठे कीर्तन ऐकलं. कीर्तन संपल्यानंतर महाराजाचं दर्शन घेतलं आणि महाराजाला हळूच विचारलं, महाराज तुम्ही या शहरामध्ये आणखी दुसरीकडे कुठे आले होते का? महाराज म्हटले, हो अमुक अमुक पालनीत आलो होतो. हो म्हटले, बरोबर महाराज, साऱ्या कीर्तनात मी तीच विचार करीत होतो. कोणता प्रतिबंध आहे? भूतकाळाचा आहे. बसलाय कीर्तन ऐकायला आणि विचार करीत होता या महाराजाला कुठं बघितलंय. भूतकाळाचा. श्री तुकोबारायांचं एक अभंग आहे, अतिसुंदर अभंग आहे, भूतकाळाचा प्रतिबंध. त्याच्यातून आपल्याला घेता येतो भूत प्रतिबंध. एक शेळ्या पाळणारा माणूस होता. कर्मधर्म संयोगाने परिवार संपलेला होता, एकटाच राहिला. शेळ्या 10-20 त्याच्याकडे. दररोज शेळी पालन करायचा, शेळ्यावर खूप प्रेम करायचा. त्याच्यामध्ये एक मोठा बोकड होता. त्या बोकड्याला मनापासून जीव लावायचा, खाऊ घालायचा. काही महत्वाची गोष्ट दिसली की बोकड्या त्याच्या अखंड ध्यानात राहायचा. सगळ्या शेळीवर प्रेम करणारा, शेळीमय त्याचं जीवन झालेलं. तिथंच राहणं, तिथंच खाणं, तिथंच बसणं, सर्व शेळ्याची काळजी घेणारा. कर्मधर्म संयोगाने कुठला तरी रोग आला आणि त्या रोगामध्ये काही शेळ्या मेल्या आणि त्याच्यात त्याचा आवडता बोकड मेला. आणि बोकड मेल्यामुळे त्याचा कुठंच जीव लागला, अन्न गोड लागेना, डोळ्यातून पाणी यायचं. कुठेतरी बसला की गावातले लोक, त्यांना माहीत होतं याचं बोकड्यावर फार प्रेम आहे. ते मुद्दाम गप्पा काढायचे, खरंच बोकड्या होता वा, आपल्या 10 खेड्यात असा बोकड्या नव्हता. लोक फार हुशार असतात. कोणत्या माणसाने कशात इंटरेस्ट आहे, त्याला काय केलं पाहिजे, त्यांना बरोबर माहीत असतं. लोक असे काहीतरी गप्पा काढले की ते ढस रडायचं. त्याचं दुःख भयंकर, ते जागे व्हायचं बोकड्यावरचं प्रेम. आणि म्हणून तो रडायचा, दुःखी व्हायचा. एक दिवस एका माणसाने विचार केला, अरे हा फार दुःखी झाला. आणि म्हणून त्याला पुराणात नेऊन बसवलं, कीर्तनात नेऊन बसवलं. ते शांत झालं. कारण कीर्तनात येऊन बसला माणूस की जवळजवळ सगळं विसरतो. विसरण्याकरताच कीर्तन राहतं. म्हणून बरेच लोक कीर्तनात आले की सगळं विसरतात आणि घोरायला सुरुवात करतात. मस्त आरामसे झोप लागला, विनोद सोडा. पण कीर्तनात बाकीचे दुःख मनुष्य विसरतो आणि विसरण्याकरता त्याला कीर्तनात आणलं. पण ते महाराजाकडे पाहत होतं. महाराजाच्या पाहण्यामध्ये त्याला काही आठवणी होत होत्या आणि त्या आठवणी बोकड्याच्याच होत होत्या. कारण त्या बोकड्यामध्ये आणि महाराजामध्ये त्याला सादृश्य दिसत होतं. कारण महाराजाला थोडी दाढी होती. महाराज असे सांगायचे आणि ते बसल्या बसल्या विचार करीत होतं. महाराज ब्रह्मज्ञान सांगायचे आणि त्याच्या ध्यानात बोकड येत होता. आणि मग डोळ्यातून पाणी यायला लागलं, नाक मोडायला लागला. आणि मग महाराजाचं लक्ष गेलं, काय भावनिक माणूस आहे. महाराष्ट्रभर कीर्तन केले पण एवढा भाविक माणूस नाही भेटला. महाराजांनी त्याच्याकडे पाहूनच सुरुवात केली सांगायला. कंठी प्रेमदाटी नाही निरलोटे. महाराजांची भावना, महाराजाला वाटलं खरंच श्रोता आहे बरं का. कीर्तन आटपल्यानंतर महाराजांनी आवर्जून लोकांना सांगितलं, त्या म्हाताऱ्याला बोलावं, बाबाला काय प्रेम आहे त्याचं देवावर. लोकांनी धरून आणलं आणि महाराजाचं दर्शन घेतलं. उभा राहिला आणि मोठ्याने हांबारडाच भरला. महाराजांनी पाठीवर हात टाकला आणि अवस्था झाली का काय कोणी डोक्यावर थाप मारली. अरे शांत बने बाबा, शांत हो, शांत हो, शांत हो. तो म्हटला, महाराज काय सांगावं, तुमच्या दाढीसारखी दाढी होती ना. म्हणले काय सांगावं महाराज, तुम्ही 2 बोटं करायचे तसे खिलारी शिंग होते ना. असे त्याचे 4 पाय, त्याच्या काही खुरा चांगल्या होत्या. महाराजाला कनेक्शनच लागला. महाराज परमार्थातलं सांगत होते, हे बोकड्याचं याचं चाललं होतं. बोकड्याचं म्हणजे बसला होता कीर्तनात आणि चाललं होतं कोणता प्रतिबंध, भूतकाळाचा.
तुकोबरायांनी वर्णन केलं. देखुनी पुराणिकाची दाढी रडे पुराणिकाची दाढी रडे सुंदर नागोडी रडे सुंदर नागोडी रडे सुंदर नागोडी. पुराणाची दाढी पाहून रडायला लागला, सुंदायला लागला, नाक मोडायला लागला. बसला होता श्रवण करायला, पण कोणी प्रतिबंध केला? भूतकाळाचा प्रतिबंध. आता आपल्याला काही एक प्रतिबंध आहे का? बळच कीर्तनात येऊन बसावं लागत आपल्याला. कामं सोडलेली असतात, हे राहिलं ते राहिलं ते राहिलं नाही म्हणजे आता कीर्तन ऐकून आलं की तेवढं करू म्हणजे ते कामाचा प्रतिबंध किती आपल्याला. अनेक प्रतिबंधाने आपण सगळे युक्त आहोत आणि त्यामुळे आपल्याला यथार्थ श्रवण होत नाही. भूतकाळाचा प्रतिबंध. चला, वर्तमान काळाचे 4 प्रतिबंध आहेत. पहिला प्रतिबंध आहे विषयासक्ती, दुसरा प्रतिबंध आहे बुद्धिमांद्य, तिसरा प्रतिबंध आहे तर्क आणि चौथा प्रतिबंध आहे विपर्यास. हे 4ही प्रतिबंध वर्तमान काळात श्रवण करताना सुद्धा ब्रह्मज्ञान होऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल विषयासक्ती, विषयाची आसक्ती. विषय म्हणजे सगळ्याला परिचितच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या विषयाची आसक्ती राहते आणि त्या विषयावर प्रेम असल्यामुळे विषय माणसाला एवढे बुलवून टाकतात की नारायणी भाव उपजू देत नाही. विषय ओढी भुलले जीव आता याची नुपजे नारायणी भाव भाव नरदेह. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे करू कडू विषय तो गोड जीवाशी झाला. विषय किती अवघड आहे. हे विषय मोठमोठ्या लोकाला म्हणजे ज्ञानी तपस्वी लोकाला, मोठमोठे म्हणजे हे आमदार खासदार नाही घ्यायचे, मोठमोठे म्हणजे अभ्यासाला लागलेले, योग मार्गात गेलेले, भजन कीर्तन करणारे, मोठे संत म्हणून घेणारे. पण याही लोकाला विषयाने फसवलेलं आहे आणि हे विषय एवढे बेकार आहेत म्हणून माणसाने त्या विषयापासून सावध राहावं. आणि विषयापासून सावध राहणारे जे साधू संत आहेत ते शेवटपर्यंत जाऊ शकतात. म्हणून विषय अतिशय घातक आहेत. विषय प्रतिबंध तयार करतात आणि त्या प्रतिबंधाने माणसाला देवापर्यंत जाता येत नाही. कोणाला जाता येत नाही. माणूस म्हणजे नुसता माणूस नाही, महिला असो पुरुष असो कोणी असो, हे विषय माणसाला ग्रासतात आणि अतिशय वेग घेतात आणि त्या विषयाच्या उर्मी माणसाला दबत नाही. फार अवघड आहे. श्रीमद भगवद्गीतेने ठिकठिकाणी वर्णन केलं आहे. काम क्रोधोद्भवम वेगम. याचा वेग सहन करणं किंवा त्याला दाबणं अत्यंत अवघड आहे. कितीही माणसं मोठे असो, कितीही त्यागी असू द्या, पण विषय असे आहेत की ते माणसाला बरोबर भुलवतात आणि कुठेतरी निघून घालतात. याकरता विषय नावाचे प्रतिबंध आहे. विषयाचे प्रतिबंध जोपर्यंत आपले सुटणार नाहीत तोपर्यंत आपण ब्रह्मज्ञानाच्या जवळ बिलकुल जात नाही. कारण ब्रह्मज्ञान एवढं सोपं नाही. विषयाचे प्रतिबंध म्हणजे किती बारीक बारीक विषय आहेत, सगळे लक्षात घ्यायचे आपण. अन्न, वस्त्र, निवारा, अमोक तमोक सगळ्या सुविधा, शरीराला लागणाऱ्या सर्व गरजा, त्या सगळं भागवण्याचा सतत प्रयत्न करीत राहणं म्हणजे विषयात भुललेली माणसं. विठ्ठल विठ्ठल. सगळे आपण कशा करता प्रयत्न करतो. माणसाच्या गरजा भागवण्याकरता माणसाने प्रयत्न करत जावेत, पण काही गरजा सहज भागल्या जातात. फार ते असल्याच पाहिजेत असं काही. कितीतरी गोष्टी आहेत व्यवहारामध्ये नेहमी तुम्ही आम्ही सुद्धा अनुभवतो, पण सामान्य लोकांना ते कळत नाही. पुरुषापेक्षा महिलांना तर कळतच नाही. महिला म्हणतात नाही ते पाहिजेत शेजाऱ्याच्या घरात. नवरा म्हणतो आपल्याला गरज नाही, पाहुणे रावळे येतील नाव ठेवतील आपल्याला. म्हणजे विषय कशा करता संपादन करायचे. अनेक लौकिक बाजूने विषय संपादन केले जातात. लोक नावं ठेवतील म्हणून विषय आपल्याजवळ पाहिजे, गाडी आपल्याकडे पाहिजे. कशा करता
आपली पाहुणी सगळी श्रीमंत आहेत गाड्यावाले, आपण मोटरसायकलवर हिंडणं बरोबर नाही, म्हणून गाडी घेणं गरजेचं आहे. गरज नसताना घेऊन ठेवावं लागते. असे अनेक विषय आहेत की माणसाला ते विनाकारण करावे लागतात, गरज नसताना करावं लागतात. पण त्या विषयाची आसक्ती माणसं ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊ देणार नाही, लक्षात ठेवायचे. हे मी तुम्हाला शास्त्र सांगतोय, माझ्या मनातलं काही सांगत नाही. शास्त्र माणसाने शिकावं, म्हणून शास्त्र शिकलेला माणूस खूप ज्ञानी होतो, खूप आनंदी जीवन त्याचं बनतंय. त्याच्यासारखा जगात मोठा माणूस कोणी ठरत नाही. म्हणून अशा पद्धतीने विषय आसक्ती नावाचा प्रतिबंधाने अनेक लोक ग्रासल्या गेले. नाथ महाराज त्याला याडका म्हणतात. याडका मदन तो केवळ पंचानन. धडकेमध्ये कोणाकोणाचे नाव घेतले तुम्हाला माहिती आहे. धडक मारिली शंकरा केला राव काय मातेरा इंद्रचंद्राशी कराराला विराजे केवळ पंचानन. हे कीर्तना सांगणं सोपं आहे, बसलेल्या माणसाला ऐकणं पण सोपं आहे, पण अंमलात येणं अत्यंत दूर आहे. म्हणून ब्रह्मज्ञान व्हावं वाटत असेल तर विषयासक्ती नावाचा प्रतिबंध दूर केला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रतिबंध आहे बुद्धिमांद्य. बुद्धिमांद्य म्हणजे बुद्धिमंद्य, मंद बुद्धी. मंद बुद्धीच्या माणसाला किती सांगा समजतच नाही. अशी जड बुद्धी त्याची, अशी जड बुद्धी त्याच्यापेक्षा दगड बरी. होनी दगड हरी बुद्धि जाती जड काहुनी दगड बरा देवा, काहुनी दगड बरा देवा, देवा बुद्धि जाती जड काहुनी दगड बुद्धिहीन माणसाला ब्रह्मज्ञान होत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा कोणत्याही गोष्टीची पात्रता लायकी जर गाठायची असेल तर बुद्धीची गरज आहे. उच्चांकाला जायचं असेल बुद्धिहीन माणूस कुठे जाऊ शकत नाही, आहे तिथेच राहतं. म्हणून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय बुद्धिवान माणूस असेल तर क्रांती करू शकतो. बुद्धिवान लोकांनी अनेक क्रांत्या केलेल्या आहेत या देशामध्ये. सामाजिक सुधारणा ज्याला आपण म्हणतो, एक सामान्य लोक आहेत, एक सामाजिक सुधारक वर्ग आहे, समाज सुधारक वर्ग आहे, आणि त्याच्या पुढचा जो वर्ग आहे तो संत वर्ग आहे. संत हे समाज सुधारकामध्ये लोक बसवतात, कारण समाज सुधारणा करणारा जो वर्ग आहे त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांना जे अयोग्य वाटतं ते काढून टाकायचं आणि त्यांना जे योग्य वाटतं ते घालायचं. हे समाज सुधारक माणसाचं लक्षण आहे. समाज सुधारक माणसं जे सिद्धांत शास्त्रामध्ये आलेले आहे, ज्ञानेश्वरी गाथा भागवतात आलेले आहेत, त्याही सिद्धांतावर मात करतात आणि त्यांच्या स्वतःचं त्यांनी बुद्धीने कमवलेलं देश विदेशातलं लोकांना पटणारं बरोबर पटवून दिल्याशिवाय राहत नाही. बुद्धिवान माणसं ते काही साधी माणसं नाही, फार मोठी बुद्धी आहे त्यांच्याकडे. पण ती जरी बुद्धी असली तरी ती ब्रह्मज्ञानाच्या लायकीची नाही, कारण समाज सुधारण्याकरता त्यांनी जी जी व्यवस्था वापरली त्या त्या व्यवस्थेत त्या बुद्धीचा खर्च झाला, पण ब्रह्मज्ञानापर्यंत जाण्याकरता ती बुद्धी आणखी कमीच पडली. कारण गीताशास्त्र सगळे सांगतात, कारण ब्रह्मज्ञान सुद्धा कोणत्या बुद्धिवानाला होतंय? विविक्तशेवी लघवाशी यतवा काय मानसः ध्यानयोग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. हो, तिथे भगवान 3 श्लोकामध्ये अति सुंदर विचार सांगतात आणि त्या विचारामध्ये भगवान म्हणतात बुद्ध्या विशुद्धया युक्त. विशुद्ध बुद्धी पाहिजे, आणि विशुद्ध बुद्धी होण्याकरता पुढचे श्लोक आहेत ते 2 आलेले. म्हणून विशुद्ध बुद्धीनेच परमात्म्याचं दर्शन होतंय. संसारिक बुद्धी असेल, विषयासक्तीची बुद्धी असेल तर ती बुद्धी आपल्याला परमात्मा
परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही. आणि ती बुद्धी जर असेल तर शास्त्र त्याला सांगते दुर्बुद्धी, ती दुर्बुद्धी आहे. बघा, ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली तर तुम्हाला सुबुद्धीवाले माणसं आणि दुर्बुद्धीवाले माणसं नक्कीच कळून जातील. स्वर्गाला जाण्याची अपेक्षा करणारी माणसं सद्बुद्धिवान आहे का दुर्बुद्धिवान आहे? म्हणून आपण ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यासच करत नाही, ओवीचं चिंतन करीत नाही. आणि ओवीचं चिंतन न केल्यामुळे बुद्धिवान माणूस आपल्याला कळायला तयार नाही. ही बुद्धिवान कोण आहे? शास्त्राने सांगितलेलं. बरं, सामान्य लोकातला बुद्धिवान ठीक आहे, कॅम्प्युटर सारखी बुद्धी आहे, ऐकलेलं ध्यानात ठेवणं चांगली गोष्ट आहे. अतिशय सूक्ष्म बुद्धी असेल तर ऐकलेलं ध्यानात राहतं, पुन्हा सांगता येतं, पुन्हा बोलता येतं, हे एक चांगल्या बुद्धीचं लक्षण आहे. पण ब्रह्मज्ञानाकरता एक बुद्धी पुन्हा तीच कामं येते का आणखी पुढे सारखावं लागतं? ब्रह्मज्ञानाकरता ती सूक्ष्म बुद्धी व्यवहारातली कामाला येत नाही. कारण काय होतं, त्या बुद्धीमध्ये इतर सर्व भरल्या जातं आणि इतर भरल्यामुळे ब्रह्मज्ञान त्याला बसण्याकरता जागाच राहत नाही, ते तिकडे जातच नाही. कारण इंद्र चंद्रादी देवाच्या नादाला लागून देवादिकापर्यंत जाण्याची जी बुद्धी आहे, माऊली म्हणतात माते चुकुनी भजले एर देवाला जे भजले ते दुर्बुद्धी, ते म्हणजे ते सुद्धा दुर्बुद्धीचे सांगितलंय. म्हणून बुद्धी किती मस्त असावी, किती सूक्ष्म असावी, किती शांत असावी. आणि म्हणून बुद्धिमांद्य हा प्रतिबंध घालवण्याकरता आपल्याला खूप काही करावं लागतं. सुंदर वागावं लागेल, आहार चांगला घ्यावा लागेल, आचार विचार संपन्न जीवन जगावं लागेल, विक्षेपाती सगळं सोडून द्यावं लागेल, बुद्धीला शांत करावं लागेल. आणि अशी बुद्धी शांत झाली की बुद्धीच्या पलीकडचा परमात्म्याचं दर्शन होत आहे. तिसरा अध्याय तुम्हाला माहीत असेल, इंद्रियानि पराण्याहु इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सह. तो परमात्मा बुद्धीच्या पलीकडचा असणारा. आणि त्याचे आपल्याला अनुभूती यावी वाटत असेल तर बुद्धी अतिशय सूक्ष्म बनवावी लागेल. पण जीवनामध्ये बुद्धिमांद्य नावाचा प्रतिबंध देवापर्यंत जाऊ देत नाही. चला, पुढचा एक प्रतिबंध सांगितला, तिसरा प्रतिबंध आहे, त्याचं नाव आहे तर्क. तर्क काही चांगला नाही. साधू संतांनी निक्षून सांगितलं, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. तार्किक माणसं काहीही गोष्टी आपल्याला त्यांच्या बुद्धिमत्तेने पटवून देतात आणि ह्या आशाच आहेत असं समाजाला सिद्ध करून दाखवतात. म्हणून तार्किक माणसं परमार्थाला एवढी पोषक नसतात. मनुष्याने तर्क करावा, पण त्या तर्काला कधी कधी थांबवावं, शांत व्हावं आणि तर्काच्या पुढे जावं आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. येथ जरी तू तार्किका ऐशी हन घेशी शंका ना एवढी ही वस्तू लोका उरली केवी पा. अर्जुनाला देव म्हणतात, हे तार्किका, अरे तू शंका घेशील की अशी ब्रह्मज्ञानासारखी वस्तू जगामध्ये उरली कशी काय, लोकांनी काय घेतली नाही. म्हणजे भगवान अर्जुनाला सुद्धा तार्किक म्हटले, नाव घेतले तार्किक म्हणून. कारण तार्किक लोक असतात ते तर्क करतात, पण तर्कावानाला देव भेटलच असं सांगता येत नाही. कारण बरेच लोक तर्क करीत राहतात. माणसाने तर्क करावा, कोणापुढे सज्जनापुढे सांगावा, सज्जनाने सांगितलेलं ऐकून घ्यावं, समाधान करून घ्यावं, तरच आपल्या जीवनात देवापर्यंत जाता येईल. नाही तर काही तार्किक माणसाचा कुठेही जाऊ द्या समाधान होऊ शकत नाही. कितीतरी गोष्टी आहेत अशा की समाधानकारक उत्तरं भेटतच नाही. विज्ञानाचा अभ्यास करणारी मंडळी, ज्ञानाचा अभ्यास करणारी मंडळी, काही साधू संतांच्या चमत्काराचा विषय ज्यावेळेस निघतो त्यावेळेस त्या चमत्कारावर ते विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात हे असं होऊ शकत नाही. सगळ्या संतांनी सांगितलं की ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला, रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ तुझ्याचा. सगळ्या संतांनी सांगितलं. इथं सगळे आपण बसलेले माणसं आहोत, आपल्या सगळ्याला हे पटतं का नाही पटत? ज्ञानोबाऱ्याने रेडा बोलवला हे आपल्याला पडतं की नाही पटत? पटून घ्यावं लागत, बोलावलंच असन का?
विठाला रेडा कुठं वेद बोलू शकेल का? कसं वाटतं आपल्याला? आपण थोडा तर्क जर केला तर असं वाटतं, बरीच लोक ही म्हणतात हे असं काही घडलेलं असं म्हणतात. ज्ञानोबाऱ्याने भिंत चालवली, पटत नाही. श्री तुकोबाऱ्याने मूल उठवलं, श्री तुकोबाऱ्याच्या दगडं वह्याला बांधलेले दगडासहित वह्या तारल्या, बुद्धीला पटत नाही. आणि बुद्धीला न पटल्यामुळे बरेच शिकले सवरलेले लोक आपल्या नादी लागतात आणि आपल्याला म्हणतात हे लोक भोळे भाबडे असतात, कशावरही श्रद्धा ठेवतात आणि तसं चालतात. असं ते शिकले सवरलेले लोक आपल्याला म्हणतात. पण ते लोक पण येतात. कशा करता येतात? कारण त्याचं दुकान आपल्याशिवाय चालत नाही. म्हणजे त्यांना ह्या गोष्टी पटत नाही तरी नाविलाजाने ते आपल्यात येतात. हे सुद्धा आमची लीला जगणे माऊलीची. आता रेड्यामुखी वेद बोलवला, त्याच्याबद्दल मी माझी कल्पना सांगतो तुम्हाला. कल्पित तुम्हाला पटली घ्या, नाही पटली नका. पटल न पटल हा माझा विषय आहे, पण माझी कल्पना सांगतो की ज्ञानोबाऱ्याने रेडा बोलवला. ज्यावेळेस रेडा आवाज करीत होता, त्याचा आवाज असेल त्या पद्धतीचा आवाज करीत असेल रेडा. लक्षात घेऊन चला, कोणतीही गोष्ट असो, आपल्याला जिचं नॉलेज असतं आणि त्या नॉलेजच्या संबंधाने तो आवाज जर आपण बनवला तर नक्कीच तोच आपल्याला आवाज ऐकू येतो, दुसरा येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता हे मृदंगाचे बोल आहेत, मृदंगावर वाजल्या जातात. मृदंगाचं यांना ज्ञान आहे. धात्रकडं धुन धुन थै थै, धिमीत धिमीत धिमी, हे अक्षर आहेत मृदंगाचे अक्षर. हे मृदंगाचे अक्षर धिमीत धिमीत धिमी धिमी हे काढलेले जे अक्षर आहेत तुम्हाला समजतील का? मृदंगवाल्याने कोणतं अक्षर काढलं आणि किती चुकीचं काढलं हे कोणाला समजा? कोणाला समजा? नांदेडे महाराज. ज्याला त्या अक्षराचं ज्ञान आहे त्याच माणसाला कळतं की यांनी चक्रधार वाजवलं का अंदाजेच वाजवलं. हे सोम्याला आला का कुठं मध्येच कानात गेला. म्हणजे मृदंगाचे अक्षराचं जे ज्ञान आहे, जे अक्षर निघतात हे समजतात कोणाला? कातड्यातून आवाज निघतो. इतर लोकांना ह्या महिला मंडळीला ज्याला कोणाला याचं ज्ञान नाही ते म्हणते मृदंग चांगला वाजला. पण ज्याला त्याचं ज्ञान आहे तो म्हणेल त्याच्यातून अक्षर चांगले निघाले, धिमीत धिमीत धिमी निघत होते. 10 किट थुंगी थुंगी इत्यादी बोल जे मृदंगी. याज्ञिका धिक्कारती, याज्ञिकाला धिक्कार देतात. धिक्लान 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 अशी बोल आहेत सुंदर. हरिवंश पुराणामध्ये अशा सुंदर ओव्या लिहिल्या मृदंगावर, 2-5 ओव्या. म्हणजे अक्षर जे मृदंगातले आहेत, ज्यांना कोणाला त्याचं ज्ञान आहे त्यांना ते समजतं की हे अक्षर याच्यातून असे निघायला लागले. व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, एखादा आवाज होत असेल, एखाद्या पाणी पडण्याचा टप 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 आवाज होत असेल, पाहणारे माणसं ऐकणारी माणसं जर अनेक विचाराचे असतात तर त्यांना तसे आवाज ऐकू येतात की नाही? त्यांच्या भावनेप्रमाणे तो आवाज त्यांना वाटतो. मी हे कशाकरता सांगायला लागलो? रेडा तिथे ओरडत असेल, रेडा त्याचा आवाज काढीत असेल, पण तिथे जे विद्वान ब्राह्मण होते, तिथे ज्यांचे वेद पाठ होते, तिथे ज्यांचे वेद तयार होते, ज्यावेळेस ते त्या रेड्याकडे बघत होते आणि तो आवाज निघत होता त्यावेळेस त्यांना तो रुचेचा आवाज ऐकू येत होता, वेदाच्या मंत्राचा आवाज ऐकू येत होता. विठ्ठल विठ्ठल. ही कल्पना जमायसारखी, कारण त्या ब्राह्मणाला त्यातलं ज्ञान आहे म्हणून त्या ब्राह्मणाला वेदाचा आवाज ऐकू येत होता. इतर लोकांना ऐकू येत असेल असं नाही, कारण इतर लोकांना वेद कळतच नव्हता, इतर लोकांना काही त्यातलं गांभीर्य नव्हतं. रेडा आरडत होता, पण ते ब्राह्मण म्हणत होते अरे तो वेद म्हणतोय, तुझे बोलणं आहे ते काही साधन आहे. अहो आपल्याला एखाद्या सामान्य माणसाचं बोलणं कधी कळत नाही तर ज्ञानी पुरुषाचं बोलणं कधी कळत नाही. सिद्ध पुरुष जर एखाद्या झाडाखाली बसलेला असला आणि एखादा शब्द जर आपल्याला टाकून दिला तर त्याच्याबद्दल आपल्याला काहीच विचार करता येत नाही. म्हणजे ते शब्द, त्या महात्म्याचे शब्द काही दिवसांनी
अनुभव आल्यानंतर खरं ठरतं की ते महात्मे असं बोलले होते, ते आज अनुभवाला आलं. मी आपल्या पुढे ही कल्पना सांगितली की तो जिव्हेतून निघणारा आवाज आहे. हे इतरांना काय वाटत असेल नसेल, पण ब्राह्मणाला मात्र नक्कीच वाटत होतं. रेड्या मुखी वेद बोलावे, अशा अनेक भाव या संबंधाने विचारात घेता येतात. माऊलीने भिंत चालवली, कशी चालवली असेल? भिंत पुढे चालायचा विषय आहे का? आता आणखी लक्षात घेऊन चला. हे शरीर आहे आपलं. या शरीरामध्ये जर चैतन्य नसलं तर हे शरीर भिंत आहे का माणूस आहे? विठ्ठल विठ्ठल. हे शरीर काय आहे? सगळ्याच्या लक्षात येईल ना. हे शरीर काय आहे? हे भिंतच आहे. हे शरीर भिंतच आहे. भिंतीत त्याच्यात काही फरक आहे का? हे पंचमहाभूताचं आहे. भिंत किती महाभूताची आहे? 2 4. अहो भिंत सुद्धा पंचमहाभूताची. पृथ्वी आप तेज वायू आकाश, या ब्रह्मांडातली कोणती वस्तू घेऊन चला तुम्ही, पंचमहाभूताच्या वेगळी आहे का? कोणती वस्तू असू द्या, ही झाड असू द्या, लोखंड असू द्या, कोणती असू द्या, पंचमहाभूता व्यतिरिक्त वस्तूच नाही. मग हे पंचमहाभूतात्मक असणाऱ्या वस्तू असतात. आता गाईचं शेण पडतं, गाईचं शेण पडल्यानंतर 2 दिवस जर तसंच राहिलं तर त्याच्यामध्ये शरीर निर्माण होऊन चालायला लागतात की नाही? कशापासून चालायला लागले? शेणापासून चालायला लागले, आणखी काही वेगळ्या कारणाने चालायला लागले? वैज्ञानिक म्हणतात आम्ही युट्यूबमध्ये मनुष्य निर्माण केला. हे तुमच्या अगोदरचं युट्यूब आहे. हे तुमच्या अगोदरचं आहे सगळं. शेणामध्ये जीव तयार होतात आणि हिंडायला फिरायला लागतात. इकडं जाय तिकडं जाय, किडे जीवजंतू सगळे तयार होतात. आणि कसे चालायला लागले? मग शेण चालायला लागलं की नाही? शेण कुठं चालत असतं का? असा बारकावा त्याचा अभ्यास जर आपण करीत राहिलो तर नक्कीच आपल्याला हे संत कृपेने त्यातली मार्मिकता कळायला सुरुवात होते. म्हणून अशा पद्धतीने ही आपलं शरीर जसं भिंतीसारखं आहे, याच्यामध्ये जसं चैतन्य येतं आणि या चैतन्याच्या जोरावर हे शरीर चालतं, तसं ज्ञानोबरायला भगवंताला हे सगळं जर जग चालवता येतं तर ही भिंत चालवता येणार नाही का? असे अनेक विचार आहेत, सुंदर विचार आहेत, विचारात घेतले पाहिजे. मी कशाकरता सांगितलंय? हे तार्किक लोकांना पटत नाही. तार्किक लोक देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणून तार्किकाचा संग करू नये, भावनेचा संग करावा. आणि भाव बळे आकळे हे घरी आकळे. जर ज्ञानेश्वर माऊली सांगत असतील असे, जर तुकोबारे सांगत असतील असे, तर त्यांचं म्हणणं खंडित करून आपल्या तर्काने काम होईल का? कधीच होणार नाही. ही संत मंडळी अवतीर्ण झाली आणि त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली, याच्याबद्दल सगळ्याच लोकांचं एकमत आहे की नाही? नास्तिक माणसं असले तरी ते म्हणतात नाही संतांनी जगाला चांगलं केलं. चांगली माणसं असली तरी संतांनी चांगलं केलं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, जनाबाई हे सगळे संत मंडळी समाजाचं भलं करण्याकरता आले. आणि मग यांनी जर समाजाचं भलं केलं असेल तर त्यांनी सांगितलेले काही सिद्धांत का स्वीकारित नाही? चला, आपला विषय चाललाय तार्किकाचा टाका संग. त्यानंतर पुढे अशा प्रकारचा एक प्रतिबंध आहे, त्याचं नाव विपर्यास. विपर्यास म्हणजे आपल्याला सांगायचं राहतं एक आणि ऐकणाऱ्यांनी त्याचा अर्थ करायचा दुसरा. याचं नाव आहे विपर्यास, विपर्य करणे. गुरुजी मुलांना शिकवत होते भूतकाळ, वर्तमान काळ, काळाचे प्रकार. क्रियापद बदललं, वाक्य बदललं की अर्थ बदलून जातो, काळ बदलतो, क्रियापद. अशा प्रकारचे गुरुजीने शिकवलं. गुरुजीने एक वाक्य सांगितलं मुलांना, रामने चोरी केली, त्याचं भविष्यकाळ करा. एक पोरगं जास्त हुशार होतं, त्याने वर हात केला. गुरुजी म्हणले सांग. ते म्हटलं उद्या पोलीस येऊन त्याला पकडून नेतील. गुरुजींनी वाक्याचा सांगितलं, नेहमी तो पोराचा गेला म्हणजे झाला विपर्यास. त्याला म्हणतात विपर्यास. विपर्यास म्हणजे वेगळं काहीतरी समजून घेणं, आपल्या मनानेच अर्थ लावणं आणि वेगळंच काहीतरी सांगणं, याचं नाव विपर्यास आहे. हे 4 प्रतिबंध आहे. आणि 5वा पुढचा प्रतिबंध भविष्य काळाचा प्रतिबंध आहे. भविष्याचा विचार करीत राहणं. आज बरं चाललं, उद्या काय होईल, परवा काय होईल, पुढच्या वर्षी कसं होईल, म्हणून भविष्याचा विचार करण्यामध्ये वेळ निघून जातो. हे प्रतिबंध आपल्याला ब्रह्मज्ञान होऊ देत नाही. अपरोक्ष ज्ञानावर गेलेले माणसं सुद्धा ब्रह्मज्ञानाला अयोग्य ठरतात. त्याकरिता श्री तुकोबारायला हे ज्ञान होतं की देवा
हे अनेक प्रतिबंध आहे. आम्ही अभ्यास करतो, देव आम्हाला भेटला पाहिजे, आम्ही ब्रह्मरूप झालो पाहिजे, अशा आमच्या भावना आहेत, तरी आम्ही ब्रह्मरूप व्हायला तयार नाही. आता तुम्हाला सहाय्य केलं पाहिजे. आता माझं सहाय्य करावे देवा, आता मला तू सहाय्य कर. मी खूप प्रयत्न करतोय जग ब्रह्मरूप दिसावं, पण होत नाही, आणखी व्हायला तयार नाही. अपरोक्ष ज्ञानापर्यंत मी जाऊन पोहोचलोय. आणखी पुढच्या 2 अवस्था आहे, शोकनाश, आणि पुढची 7वी अवस्था आहे आनंदाव्याप्ती. तीच ब्रह्मरूप होण्याची अवस्था आहे. म्हणून अशा पद्धतीने मी तिथे गेलो पाहिजे, ही भावना घेऊन श्री तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा असं परम भाग्य मला प्राप्त होऊ दे की जग मला ब्रह्मरूप दिसावं. पहिल्या चरणामध्ये भाग्य कैला नाही अंत ऐशे भाग्य कैलाता होई, अवघे देखे जन ब्रह्मरूप. असं भाग्य मला प्राप्त झालं पाहिजे. भाग्य शब्दाचा अर्थ सर्व लोकांना रूढ अर्थामध्ये माहीत आहे की एखादी संचितातली गोष्ट दबलेली राहते आणि काही कालाने ती प्रगट होते. त्यावेळेस आपल्याला काही लाभ होतो, त्यावेळेस आपण म्हणतो भाग्य उजळलं. भाग्य म्हणजे कुठून काही नवीन आणलेलं नसतं. संचितातल्या गोष्टी ज्यावेळेस जाग्या होतात, प्रारब्ध रूपाने भोगायला येतात, त्यावेळेस आपण म्हणतो भाग्य. त्याला म्हणतात भाग्याचा उदय. भाग्य उजळलं. बरेच लोकांचे भाग्य असे उजळतात, आपोआप उजळतात, प्रयत्न न करता उजळतात. प्रयत्न करीत राहत जावे भाग्य उजळण्याचे, पण प्रत्येकाचेच उजळण असं सांगता येणार का? कारण संचितात नसल्यावर कुठून उजळण असावं आणि मग उजळण्याकरता प्रयत्न करावे. एक दिवस चांगला आल्याशिवाय राहणार नाही. प्रयत्न करीत राहावा. साधू संत प्रयत्नवादी आहेत. साधू संत सर्व गोष्टीचा स्वीकार करणारे आहेत. साधू संत आळशी नाहीत, ही ध्यानात ठेवावं. आणि साधू संत दैवाला मानणारे आहेत, ही ध्यानात ठेवावं. दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण पूर्वसंचित असावं, वर्तमान काळात प्रयत्न असावेत आणि एखाद्या सत्पुरुषाची कृपा व्हावी. त्याच वेळेस आपल्या जीवनातल्या कोणत्याही गोष्टीची सिद्धी होते. नसता लवकर काम केलं तर होत नाही. चला आपण प्रयत्न करीत जावा. भाग्य शब्दाची उत्पत्ती अशी आहे. भग शब्द सर्वांना माहीत आहे. भग शब्दाचा अर्थ असा आहे षड्गुण ऐश्वर्य संपन्नता. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्याकडे असतात त्याचं नाव आहे भग. भग शब्दाचा अर्थ आहे. त्या भग शब्दाला संस्कृतमध्ये
काही नियमाने व्याकरणाच्या काही प्रत्यय लागतात आणि प्रत्यय लागल्यानंतर त्या शब्दापासून भग शब्दाला मागे वृद्धी होऊन भाग्य शब्द त्याच्यापासून तयार होतो. म्हणजे षड्गुण ऐश्वर्य संपन्नतेतला जो भाग आहे तो आपल्याला प्राप्त झाला की त्याचं नाव भाग्य. आता त्याला जर सुउपसर्ग लागला तर सुभाग्य, आणि त्या सुउपसर्गाला पुन्हा वृद्धी होऊन जाते आणि म्हणून त्याचं नाव सौभाग्य असा शब्द तयार होतो. म्हणून सौभाग्य आपण महिला करता जरी वापरत असलो तरी तो महिला करताच आहे असं काही नाही. सौभाग्य म्हणजे तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा एखाद्या देवाचं दर्शन होणं, संताचं दर्शन होणं हे सुद्धा कशाचं लक्षण आहे? सौभाग्याचं लक्षण आहे. सौभाग्य, भाग्यवान आहोत आपण. म्हणून अशा पद्धतीने आपलं जीवन यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान, त्या भगवंताच्या यथार्थ अनुभूतीत जाणं याचं नाव आहे खरं भाग्य. व्यवहारामध्ये आज ज्या गोष्टी भाग्याच्या दिसतात उद्याच्याला ते भाग्यवान राहत नाही, उद्याच्याला ते एखाद्या वेळेस दुर्भाग्यालाही कारण ठरतात. आज भाग्य आहे उद्या दुर्भाग्य ठरते. त्याच गोष्टी दुर्भाग्याला कारण ठरतात. त्यांना होत्या म्हणून बरं झालं. बघा तुम्ही एखाद्या माणसाने मोठ्या कष्टाने चांगली गाडी घेतली 15-20 लाखाची, 4 चाकी गाडी घेऊन हिंडायला लागला, हार घातला, साधू संतांच्या हाताने पूजा केली, सगळे लोक म्हणायला लागले भाग्यवान आहे, भारी गाडी घेतली, अमुक झालं, इतक्या सुविधा आहेत, अमुक आहे तमुक आहे, सगळं कौतुक भाग्याचं. पण तीच गाडी कुठेतरी जात असताना कुठेतरी खड्ड्यात गेली म्हणा किंवा काहीतरी ॲक्सिडेंट झाला जोरात म्हणा आणि त्याच्यामध्ये तोच माणूस मृत झाला. आज भाग्य होतं ते, पण तो माणूस जर त्याच्यावर संपला मेला तर ती गाडी भाग्याचं लक्षण ठरली का दुर्भाग्याचं? ती गाडी दुर्भाग्याचं लक्षण ठरते. म्हणजे व्यवहारामध्ये आज भाग्य असतं उद्या ते दुर्भाग्य होऊ शकतं. पण परमार्थातली अशी एक गोष्ट आहे, एकदा देवरूपी भाग्य जर आपल्याला प्राप्त झालं, जग ब्रह्मरूप होणं प्राप्त भाग्य झालं तर त्या भाग्याला कधीच च्युती नाही, ते भाग्य कधी संपतच नाही. अशा भाग्याला जाऊन पोहोचावं. मोक्षरेखे आला माऊलीची ओवी आहे का? भाग्याची परमसीमा जेथ भेटे माऊली आत्मा. ज्या माणसाच्या जीवनामध्ये आत्मज्ञान होते माऊली म्हणतात भाग्याची परमसीमा आहे. भाग्याचा शेवट आहे, त्याच्या पुढे दुसरं कोणतंच भाग्य नाही. जे मिळवल्यानंतर दुसरं काहीच शिल्लक राहत नाही. असं परमोच्च कोटीचं भाग्य श्री तुकोबाराय देवाकडे मागतात की अवघे देखे जन ब्रह्मरूप ऐशे भाग्य कै लाता होईल. म्हटले असं भाग्य जर प्राप्त झालं तर होईल काय? म्हटले मी आनंदी होईल दुसऱ्या चरणामध्ये. भगतया सुखांत नाही पार, भगतया सुखांत नाही पार, भगतया सुखांत नाही पार, भगतया सुखांत नाही पार. आनंद सागर मग तया सुखा अंत नाही पार, तया सुखा अंत नाही पार. सुखांत नाही पार आनंदे सागर हिलावते. एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करू. हाताने टाळी, मुखाने नामस्मरण. अंतरंगात जाऊन भजन करायचं जर आपण शिकत गेलो तर नक्कीच आपण देवाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. प्रभुबार
मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावते. आनंदाच्या डोहामध्ये आपण जाऊ, आनंद रूप हो, भास जगामध्ये दुसरं काही शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीचा या 2 चरणातला भाव आहे. आता तिथे जाण्याकरता जे काही साधन सामुग्री लागते, देवा ही सामुग्री पण तूच दे आम्हाला. आम्ही लई प्रयत्न करतो, शांती राहतच नाही. नाभाला तू प्रथमतः शांती दे. साधक दशेतली शांती, साधकाची दशा, आणि त्यामध्ये काय असावं? शांत असावं. आम्ही सुद्धा आता कीर्तनाला जातो. कीर्तनाला गेल्यानंतर कधी कधी शांती बिघडती, पण दात खाऊन धरावं लागते. शांती बिघडण्याची अनेक कारणं असतात. शांती बिघडून जाते. शांती धरायची, बिघडायची नाही. शांती करते मोहे सुख, दुःख मोडी शांती धरा. उतराल पहिला तिरा, उतराल पहिला तिरा, उतराल पहिला तिरा. साधकी शांती, साधकाने शांती धरावी. कधी कधी आपलं काही चालत नाही म्हणून धरावी लागते. शांती धरावी, शांती धरली पाहिजे. शांत शब्द सगळ्याला माहीत आहे. बऱ्याच लोकांच्या मागे लागल्या जातो. तू ही म्हटली बाबा शांत आहे. एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहे. आपल्यासारख्याला काही काही लोक लावतात शांती ब्रह्म. आपण कुठं ते कुठे नाथ महाराज साधू संत महात्मे जे असतात ते वेगळे असतात. त्यांचा ते शब्द शोधतात, आपल्याला ते शोभत नाही. काही काही माणसं बुद्धिमांद्यामुळे शांत राहतात असतात. इतके शांत राहतात, कुठल्या कार्यक्रमात भाग घेत नाही, कुठं लग्नात नाही, कुठं कार्यात नाही, कुठं भजनात नाही, कुठे कीर्तनात नाही. एकदम शांत, कोणाला बोलणार नाही, कामाशी काम. एवढे शांत असतात, एवढे शांत असतात. त्यांच्या देखत एखादा माणूस विहिरीत पडून पडून मेला तरी ते आरडत नाही, ओरडत नाही, कोणाला सांगतही नाही. म्हणजे शांत राहतात का बुद्धिहीन असतात? बुद्धिहीन असून शांत राहणारे माणसाला काही अर्थ नाही. काही चालत नाही म्हणून शांत असण्याला काही महत्व नाही. काही नावाचे राहतात, शांताराम आणि शांताबाई तर तुम्हाला माहितीच आहे नाव, प्रसिद्ध आहे. कीर्तनकार नेहमी सांगतात. मी विनोदाने सांगत असतो, एखाद्या बाईचं नाव शांताबाई राहतं, कीर्तन करताना नातीकडे सतरण देते, जाय म्हणे आपली जागा धरून. ती नात सतरंजी आतरून निघून जाते जागा धरून. महिला बाकीच्या येत राहतात, विचारतात कोणाची सतरंजी, म्हणजे शांताबाईची. सगळ्या महिला तिच्यापासून 2-2 फूट लांब असतात. कारण महिलाला माहीत असतं हिच्या का सतरंजीला धक्का लागला, कीर्तन तर ऐकू द्यायचे नाही, पण 12 महिने तोंड करील म्हणे. विनोद सोडून द्या. विशेष शांताबाई नावाला अर्थ नाही, राम शांताराम नावाला अर्थ नाही. स्वभावाने शांत असणारी माणसं त्यालाही काही महत्व नाही आहे. म्हणून वृत्ती माणसाची शांत झाली पाहिजे, साधक दशेमध्ये शांती झाली पाहिजे. आणि मग ब्रह्मज्ञानाच्या दशेतली जी शांत आहे, ज्ञातृज्ञेय विहीन नुसधेच जे ज्ञान, 16व्या अध्यायात आहे वर्णन शांतीपदावर, की जे 26 लक्षणं आलीत ना 16व्या अध्यायामध्ये. अभयम सत्व संशुद्धी, तिथे भगवान सांगतात की शांती म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय विरहित जी अवस्था होते तिचं नाव शांती आहे. शांती, क्षमा, दया, मूर्तिमंतांगे परावृत्त संगे कामाधिका. कामनेपासून आम्ही दूर झालो पाहिजे. आणखी आम्हाला परमार्थाला, पोषक ब्रह्मज्ञानाला पोहोचण्याकरता वैराग्याची गरज आहे. वैराग्य फार महत्वाचं आहे.
बऱ्याच लोकांकडे वैराग्य आहे पण विवेक नाही. मी असे बरीच साधू पाहिले की त्यांच्याकडे वैराग्य म्हणजे वैराग्य आहे पण विवेकाची त्याची गाठ भेट नाही. नुसते निव्वळ ते वैराग्यवान आणि निव्वळ वैराग्यवान असल्यामुळे ते व्यवहाराच्या कामात बसत नाही आणि व्यावहारिक लोकांना तर ते बिलकुल जमत नाही. शुद्ध वैराग्य. काही लोकांकडे विवेक चांगला आहे. विवेक म्हणजे विचार, खूप चांगले विचार आहे. खरं काय खोटं काय अमुक काय तमुक काय सगळं एवढं सांगतात एवढं सांगतात एवढं सांगतात की ऐकणाऱ्या लोकांना वाटतं खरंच महाराजांनी ओरिजिनल आणि व्यवस्थित सगळं सांगितलं. पण कीर्तन झाल्यानंतर लोक कितीही वाटं लावायला लागले तर लवकर हालतच नाही. ते का हालत नाही त्याचे कारण तुमच्या ध्यानात आले. कारण वैराग्याची कमतरता. जिथे वैराग्य अपुर आहे कमी आहे तिथे ब्रह्मज्ञान नाही. जिथे विवेक आहे पण वैराग्य नाही ब्रह्मज्ञान नाही. यदा कदाचित विवेक नसला तरी चालेल, नुसतं निव्वळ वैराग्य असलं तरी ब्रह्मज्ञान होऊ शकतं. कारण ज्ञाना लागली जी साधन सांगितले देवाने, वैराग्य वाचवणी कही ज्ञानाशी करण्याची नाही. वैराग्य पाहिजे. वैराग्याचे 3 प्रकार, सात्विक राजस तामस, 3 प्रकारचं वैराग्य चिरंजीव पदात आले. वैराग्य राजस तामस तेन मानेसी संतास, तेने न भेटे कृष्ण परेश अनर्थास मूळते. वैराग्य राजस काही लोकांकडे वैराग्य आहे, काही लोकांकडे तामस वैराग्य आहे, काही लोकांकडे शुद्ध सात्विक वैराग्य आहे. नाही वेदविधी आचार नेने सत्कर्म साचार, कर्मधर्मी भ्रष्टाचार तो अपवित्र तामस. तमोगुणी वैराग्य. त्याग केला पूज्यते कारणे. पुढे सत्कार करता, माना करता, मोठेपणा करता त्याग केला. महाराज म्हणतात असं जर वैराग्य असेल तर ते राजस. म्हणून शुद्ध वैराग्य जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे आणि म्हणून वैराग्यवान माणसाला देव प्राप्त होतो. वैराग्य पुरुषाला जसं असतं तसं महिलांनाही धारण करता येतं. स्त्री पुरुष दोघेही कोणी असो. वैराग्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये शास्त्राने फारसा भेद केलेला नाही. म्हणून वैराग्य ही कोणालाही धारण करता येतं, केलं पाहिजे. अतिशय महत्वाचा भाग आहे. जनाबाई वैराग्यवान होत्या. सखूबाई, मुक्ताबाई ह्या सगळ्या महिला मंडळी वैराग्यवान होत्या. आणि अशा वैराग्यवान महिला मंडळी असतील तर ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या पुढे डोकं टेकतात. योगी पावन मनाचा साहे राही अपराध जनाचा, विश्वरागे झाली वनी संते सुखे भावे पावे. माऊलीच्या पुढे 2 शब्द बोलावे, ज्ञानोबाराईने ऐकून घ्यावं. वैराग्य आहे जीवनामध्ये आणि म्हणून वैराग्य हे जीवनामध्ये टिकून राहण्याकरता वारकरी संप्रदायाने हुशारी केलेली आहे. म्हणजे सद्गुरू जोग महाराज, भास्कर, आजरेकर, फडकरी मंडळी वैराग्याला टिकवून ठेवतात. वैराग्य टिकून ठेवण्याकरता सुद्धा हिंमत लागते, ताकद लागते. वैराग्य सोपी गोष्ट नाही. म्हणून वैराग्य माणसाच्या जीवनामध्ये अवश्य असलं पाहिजे. कारण वैराग्याशिवाय देवाची, आणि वैराग्य कसं पाहिजे पुन्हा शुद्ध सात्विक वैराग्य. काही सुंदर वैराग्याची लक्षणं आहे. हो, योगशास्त्रामध्ये वैराग्याचे 4 प्रकार केलेले आहेत. अति सुंदर आहे. त्याच्यामध्ये शिरलं बारीक 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 खूप सूक्ष्मता त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. कारण वैराग्याशिवाय मनुष्य देवापर्यंत पोहोचतच नाही, हे महत्वाचं लक्षण आहे. आता एक लक्षात घ्यायचं, वैराग्याच्या साधनाच्या द्वारे देवापर्यंत पोहोचायचंय आणि एकदा पोहोचल्यानंतर वैराग्य नाही राहिलं तरी काही बिघडत नाही. पण ध्यानात घ्या आणखी पुन्हा, वैराग्याच्या साधनाने देवापर्यंत जाऊन पोहोचला, पण तिथे पोहोचल्यानंतर इतर लोकांनी जर त्याचं वैराग्य बिघडवलं तरी त्याची हानी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू संतांनी सांगितलं दक्ष राहा. ज्ञानी म्हणून घेऊ नका, ब्रह्मज्ञानी म्हणून घेऊ नका, साधक म्हणून जगा. साधक हे साधकाप्रमाणे जीवन जगावं, अशा पद्धतीची आपल्या संतांची व्यवस्था आहे. आपले सगळे संत जीवनमुक्त आहे. आपले म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी आपल्याला शिकवलंय
गृहस्थी राहून मुलं बाळं पोरं सोरं त्याच्यात राहून आणि त्यांनी शिकवलंय वैराग्य जीवन कसं जगावं. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागी अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हवी वैराग्याची निष्ठा प्रगटून द्यावी अहंता ममता दौडून निज शांती वरी. काय शब्द येते, किती महत्वाचे शब्द येते. एक एक शब्द अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या वारकरी संप्रदायातल्या जुन्या लोकांनी जे आपल्याला प्रखांड घालून दिलेला आहे, मार्ग दाखवलेला आहे, त्याच मार्गाने चालावं, नवीन निर्माण करू नये. विठ्ठल विठ्ठल मार्ग दावून गेले आधी आपल्याला काही कळत नाही ना, नाही कळत ना. आपले गुरु महाराज जसं करीत होते तसं चालावं. झालं का? स्वल्प वाटे चाला जाऊ, स्वल्प वाटे चाला जाऊ, स्वल्प वाटे चाला जाऊ, स्वल्प वाटे चाला जाऊ. वाटे गावो विठ्ठल, वाटे गावो विठ्ठल, विठ्ठल स्वल्प वाटे चाला सगळे जण जाऊ, योग्य मार्गाने जाऊ. पण अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये वैराग्याची फार मोठी गरज आहे. आणि ते वैराग्य पुन्हा डोळस म्हणजे विवेक असेल असा. बऱ्याच लोकांकडे मी म्हटलं वैराग्य पण विवेक नाही. विवेक म्हणजे डोळसपणा. आंधळ्या गरुडाचे पाक हाती ते कवना उपयोगा ठाती तैसे सत्कर्माचे उफके ठाती ज्ञाने विन. ज्ञान आहे सत्कर्म करण्याबद्दल, पण ज्ञान जर अयोग्य असेल तर आंधळ्याला गरुडाचे पाक असल्यासारखा प्रकार उपयोगात येणार नाही. तसं बऱ्याच लोकांकडे विवेक चांगला आहे पण वैराग्य नसल्यामुळे समाजात त्याची योग्य दिशेने वाटचाल होत नाही. समाज योग्य दिशेने परमार्थ करत नाही, अयोग्य दिशेने वाटचाल करतो. का? कारण सांगणाराकडेच वैराग्याचा काय आहे? अभाव आहे. असो, आपला विषय चाललाय साधू संतांच्या चिंतनाचा. म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. असं सुंदर वैराग्य पाहिजे, भक्ती पाहिजे. भक्ती नवविधा भाव शुद्धवरी अलंकारावरी मुकुटमणी. 9 प्रकारची भक्ती सर्वांना परिचित आहे. श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम ऐकणे. त्यापैकी कोणतीही भक्ती करा, त्यातली एक भक्ती करा, आपलं जीवन पूर्ण होतं. श्रवण भक्ती केली तरी देवापर्यंत जाता येतं, कीर्तन भक्ती केली तरी देवापर्यंत जाता येतं. सगळ्या भक्तीचे प्रकार लक्षात घेऊन कोणती एका भक्तीचा अवलंबन केला तरी आपल्याला देवापर्यंत जाता येतं. म्हणून नवविधा काय बोललेली जी भक्ती, ती भक्ती संतांना आम्हाला द्या. देवाला म्हणता, देवा तुम्ही आम्हाला ती भक्ती द्या, कारण माझ्या अंतःकरणामध्ये हीच वासना आहे. अवघे देखे जन ब्रह्मरूप. तुका म्हणे माझी पुरवी वासना कोण नारायणा तुझे. हे नारायणा, तुझ्याशिवाय ही माझी वासना कुणी पुरवणार नाही. याकरता तूच मला सहाय्य कर आणि माझं जीवन पूर्ण कर. ब्रह्मभूत मला करून टाक. सगळं जग ब्रह्ममय झालं पाहिजे, म्हणजे मी आनंदी होऊन जाईन, देवरूप होऊन जाईन. ऐशी भाग्य काही लहाता होईन अवघे देखी जोन ब्रह्मरूप. यथामती यथा अवकाश. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन मी आपल्या पुढे मांडलेलं आहे. योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे, साधू संतांचं आहे. अयोग्य वाटलं असेल तो वक्त्याचा दोष म्हणून सोडून द्या. सगळ्या जगाने अधिपुरुषाची सेवा करून सुखी व्हावं असं संतांचं हृदगत आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निधी लोके भजे जो आदिपुरुषे अखंड ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
म्हणायचा तुमचे प्रमाण राहिले म्हणायचे तुका मने माझी पुरवी वासना 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 तुका मने माझी Hare